नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदे गटाला मोठा धक्का। जाणून घेऊया सविस्तर बातमी। त्या अगोदर तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराचं सूत्र सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। चंद्रपूर आणि परभणी या दोन जिल्ह्यात ठाकरे गटाने विरोधकांना धक्का देत महत्त्वाचे पक्षप्रवेश घडवून आणले आहेत। चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का बसला असून भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। तर परभणीत शिंदे गटाला धक्का देत दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख अमित भालेराव यांनी ठाकरे गटाची वाट धरली आहे। प्रथम आपण चंद्रपूरची बातमी पाहूया। चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांनी मुंबईतील मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणदिवे यांचे पक्षात स्वागत केले। आशिष रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचा दावा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये या प्रवेशाची चर्चा रंगली आहे। आगामी काळात चंद्रपूरमध्ये आणखी काही राजकीय नेते आणि कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। आता थेट आपण परभणीकडे वळूया। परभणीत शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे। दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख अमित भालेराव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशामुळे परभणी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अमित भालेराव यांचा स्थानिक पातळीचा जनसंपर्क आणि संघटनात्मक कामाचा अनुभव ठाकरे गटासाठी महत्त्वाचा ठरू शकतो। त्यामुळे परभणीत शिंदे गटाला हा राजकीय धक्का मानला जात आहे। विशेष म्हणजे चंद्रपूर आणि परभणी या दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे गटाच्या गोटात खळबळ उडून दिल्याचं चित्र या ठिकाणी आहे। एकीकडे चंद्रपूरमध्ये भाजपचे आशिष रणदिवे ठाकरे गटात दाखल झाले, तर दुसरीकडे परभणीत शिंदे गटाचे दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख अमित भालेराव यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। या दोन्ही पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील बदल राजकीय समीकरण यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र या पक्षप्रवेशाचा प्रत्यक्ष राजकीय फायदा किती होतो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे। आता प्रश्न असा आहे की चंद्रपूर आणि परभणीनंतर ठाकरे गटाची ही इन्कमिंगची मालिका आणखी किती पुढे जाणार, भाजप आणि शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येणार आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाचा नेमका किती परिणाम होणार। महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक घडामोडीचा अचूक आणि सविस्तर आढावा घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।